गुड मॉर्निंग. खूप दिवसांपासून प्लॅन चालला होता कॅम्पिंगला जायचा आणि ह्या संडेला फायनली आम्ही निघालो. आमचा 4चा इन टाइम होता, पण आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो कारण आम्हाला जायचं होतं जाता जाता हडशीला. 9 वाजता घरातून निघालो होतो, 10:30 पर्यंत हडशीमध्ये पोहोचलो. गेल्या गेल्या पहिल्यांदा तर मंदिरात गेलो, मस्त दर्शन घेतलं. खूपच सुंदर मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं आणि मूर्तीही खूप सुंदर आहे आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर तर खूप छान आहे. दर्शन घेऊन आम्ही निघालो संत दर्शनासाठी. आपल्या महाराष्ट्रातल्या संतांचा, क्रांतिकारांचा व त्यांच्या विचारांचा खूप मोठा ठेवा लाभला आहे आणि या सर्व महान व्यक्तींच्या प्रतिकृती आपल्याला येथे पाहायला मिळतात. आज जायला 10 वर्षाच्या खाली 100 रुपये तिकीट आहे आणि 11 वर्षापासून पुढे 200 रुपये तिकीट आहे. 200 रुपयाचं तिकीट काढून आम्ही निघालो आतमध्ये. आतमध्ये एंट्री केल्यावर पहिलं तर लागलं गुफेमध्ये गणपती बाप्पा. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन निघालो पुढे आणि इथेच एक स्टॅच्यू आहे आणि मी जवळ गेले नक्की काय चाललंय यांचं बघायला. आता बघा तुम्हीच काय चाललंय ते. संत दर्शन तर पूर्ण गुफेमध्येच फिरून बघायचं आहे, त्यामुळे खरंच खूप भारी वाटत होतं. खूपच सुंदर त्यांनी दगडामध्ये हे सगळं केलंय. पुण्यापासून अगदी 1.5 तासाच्या अंतरावरच आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या इथे, कारण इथे आल्यावर तुमचे 200 रुपये वसूल नक्कीच होणार. गुफेमधून बाहेर आल्यावर शिव पार्वती आणि गणपती बाप्पांची खूप सुंदर मूर्ती आहे आणि तिथून लगेच गुफा सुरू झाली. खूप छान बघण्यासारखं आहे इथे. त्याचा व्हिडिओ मी लवकरच टाकेन, नक्की बघा. ओके, बाय बाय.